नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ. कसे सर्व? मजेत? चला, आलेत का? आले आले आपली दोन कामं करायची. लिंक शेअर करायचं आणि लाईक करून घ्यायचे फास्ट मध्ये. विद्यार्थी संख्या, लाईकची संख्या 100 दिसली पाहिजे. मग लगेचच आपण लेक्चरला सुरुवात करणार आहोत. पटापट लिंक शेअर करा आणि लाईक करून घ्या फास्ट मध्ये. चला, लाईक करून घ्यायचंय सगळ्यांनी पटापट पटापट. आपला डॉनपणा आहे ना, तो सर्व ग्राउंड मध्ये दाखवायचा. 50 पैकी 50 पाडून डॉनपणा तिथे दाखवायचा आहे. चला, विद्यार्थी संख्या 115, लाईक फक्त 48. लाईक डन नाही, 100चा आकडा अजून पार झालेला नाही. 40 व लाईक केले. चला, लाईकची संख्या 100 पार झाली पाहिजे. 100 पार झाली का लगेच आपण लेक्चरला सुरुवात करणार आहोत. आणि तुमच्यासाठी नवीन नवीन काही ना काहीतरी घेऊन येतच असतो. आता अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज चालू आहे. विद्यार्थी संख्या वाढत नाहीयेत, काय करावं म्हणजे विद्यार्थी संख्या वाढेल? तुम्हीच सांगायचं. एक तर लाईक करत नाही, कमेंट करत नाही, अभ्यास तरी करता की नाही, रिव्हिजन तरी करताय की नाही, या वर्षी व्हायचं आहे की नाही, प्रश्नच प्रश्न आहेत. चला, लाईकची संख्या 74 झाली. 26 लाईक कमी आहेत. 100चा आकडा पार झाला पाहिजे. 100चा आकडा ज्यांनी केलं नसेल पटकनी करून घ्या, म्हणजे लेक्चरला लगेच सुरुवात होऊन जाईल. बरोबर का नाही? एक प्रश्न चुकीचा सांगितलेला, ओके, हरकत नाही, चुका या होतच राहतात. काय पॉइंटचे क्वेश्चन आणा, तुम्हाला सांगत असतो. कमेंट करा, कमेंट करा, कमेंट बॉक्स मध्ये भरून टाका ते काय काय पाहिजे, काय काय नाही. तुम्ही कमेंटच करत नाही, मला कसं कळणार? सर्वांनी कमेंट करायच्यात. कमेंट. विद्यार्थी संख्या 190, लाईक फक्त 94. 100च्या वर विद्यार्थी लाईक करत नाहीत. लाईक करायला तुम्हाला काही पैसे लागत नाहीयेत, तरी सुद्धा 96, 4 लाईक कमी आहेत. पटकन पटकन 100चा आकडा पार करा. बघा, पोलीस भरतीसाठी नंबर 1 युट्यूब चॅनल कोणता असणार? तर टिक्कर मराठी. कारण आपल्याकडे संपूर्ण शिकवण्यासाठी 5 शिक्षक आहेत. पोलीस भरतीची तयारी करायची असेल आपल्या अनुभवी शिक्षकांसोबत. 100चा आकडा पार झाला. व्हेरी गुड, धन्यवाद, खूप छान वाटलं. चला, सुरुवात करूया आपण सुरुवातीपासून. तर आपलं दररोज 7 वाजता लाईव्ह लेक्चर असतं. लेक्चर नंबर चालू आहे 25. ज्यांनी आता बघितले नसतील 24, त्यांनी बघून घ्या, नक्कीच फायदा होऊन जाईल. सबसे अलग टिक्कर मराठी. धन्यवाद धन्यवाद. चला, सुरुवात करूया आपण. अंकगणित अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण सिरीज आपण चालू केली. 25 नंबरचं लेक्चर आहे. अभी नहीं तो कभी नहीं, एवढं लक्षात ठेवा. 115 लाईक केलं, धन्यवाद. चला, आजचा पहिला प्रश्न. 17 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? ऑप्शन बघा, 171, 153, 136, 152. हा, आता टाइमपास नाहीच, ओनली स्टडी. तेवढंच. आता काही दिवस, काही महिनेच आहेत तुमच्याकडं. एकदा का पेपर झाला नंतर परत तुम्हाला कोण लगेच म्हणणार नाही की अभ्यास करा. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. किती आलं? ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर बी 153. आता त्रिकोणी संख्या काढायची असेल तर पाया गुणिले त्याच्या पुढील संख्या भागिले 2, तुम्हाला त्रिकोणी संख्या भेटेल. 2 ने भाग दिला, 2 9 18, 17 9 53. पाढे वर्ग पाठ असतील तर काही सेकंदात उतरेल, नाहीतर काय करायला लागेल? गुणाकार. 17 गुणिले 9 किती आले? 153.
व्हेरी गुड, छान, जबरदस्त. बघा, बरोबर अर्ध्या मुलांनी लाईक केले, बरोबर अर्ध्या. विद्यार्थी संख्या 260, लाईक फक्त 130. तुम्हीच बघायचे आता. अर्धे मुलं असे आहेत का लाईकच करत नाहीत. पुढचा प्रश्न, 51 ते 100 पर्यंत संख्येत 7 हा अंक किती वेळा येतो? ऑप्शन बघा, 15, 20, 18, 19. आयुष्य सुंदर आहे, पाढेपाठ पाहिजे? आयुष्य सुंदर आहे फक्त वर्दी अंगावर पाहिजे, कळलं का? आणि त्या वर्दीसाठी लागणारे सर्व कष्ट घेतले पाहिजे, तरच आयुष्य सुंदर आहे. फक्त पाढेपाठ असून काही होत नाही, त्याच्याने आयुष्य सुंदर होत नाही. फक्त कॅल्क्युलेशन करायला सोपं जाते, लक्षात घ्या. पाढेपाठ असेल तर कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं. किती आलं? 15. 15, व्हेरी गुड, क्या बात आहे, जबरदस्त. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर 1, 15. 1 ते 100 सगळ्यांना माहिती आहे. 1 ते 100 मध्ये बघा, 1 हा अंक 21 वेळा येतो. 0 हा अंक 11 वेळा येतो. आणि 2 ते 9 हे सर्व अंक 20 वेळा येतात. हे सर्वांनाच माहिती आहे. आता आपल्याला 7 अंक विचारलाय, तर 7 अंक पण 20 वेळा आला असता 1 ते 100 मध्ये. पण आपल्याला पाहिजे 51 च्या पुढचे. मग 51 पर्यंत 7 किती वेळा येतो? बघा, 7, 17, 27, 37 आणि 47. हे जर सोडले तर बाकीचे सर्व अंक किती वेळा येतात? आता 20 मधून 1, 2, 3, 4, 5 हे 5 वजा केले, राहिले किती? 15. म्हणजे 51 ते 100 मध्ये किती वेळा येणार? 15 वेळा येणार. हा, लाईक करा भावी पोलीस. जे भावी पोलीस असतील तेच लाईक करतील, मग बाकी आता तुम्ही समजून घ्या. लाईक करा भावी पोलिसांनो. आता तुम्ही ठरवायचं, आपण भावी पोलिसामध्ये येतो का नॉर्मल येतो? केलं तुम्ही? छान छान. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? ऑप्शन बघायचं आणि सांगायचंय. इष्टिका चितीची लांबी, रुंदी, उंची, गुणोत्तर, घनफळ आहे ना, त्या सर्वांच्या बेरजेने भाग देऊन त्याचा घनमूळ काढा आणि त्या उत्तराला जो मोठा भाग आहे तो कर्ण असणार. किती आला? ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर सी, व्हेरी गुड. बघा, हे 9 आहे, 5 आणि 4 किती झाले? 9, बरोबर आहे. हे 9 बरोबर उत्तर येते 10 तून 1 गेल्यावर. हे पण 15 तून 6 गेले 9 येते. फक्त इथंच 20 मधून 10 गेल्यावर 10 यायला पाहिजे, पण तिथं 9 सांगितले, म्हणजे ही जोडी चुकीची आहे. आता ऑफर कधी देणार काय माहिती नाही. आता ते तुम्हाला ऑफिस नंबरला कॉल करून विचारू शकता, कळलं? तरी सुद्धा अजून जेवढे लाईव्ह आहेत तेवढे भावी पोलीस नाहीयेत आपल्यामध्ये. विद्यार्थी संख्या 252, लाईक 181. आता बघा, पुढचा प्रश्न, एका वर्तुळाचा परिघ 110 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती? ऑप्शन बघा, 35, 28, 17.5 आणि 14. मेंटरशिप बघा, बॅच बद्दल जे पण तुम्हाला विचारायचे ते आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा. सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 5 मध्ये तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल. किती आलं? 35. ऑप्शन नंबर 1, व्हेरी गुड, जबरदस्त, क्या बात आहे. खतरनाक रिव्हिजन होत चालली. आता असे प्रश्न जर आले ना तुम्हाला पेपरला, तुम्ही 90 मिनिटाच्या ऐवजी 60 मिनिटातच पेपर सोडून मोकळे व्हाल. नेक्स्ट संडेला मॅरेथॉन आहे कुणाल सरांचा, मी सांगणारच आहे ना शेवटी. नेक्स्ट संडेला मॅरेथॉन असणार आहे कुणाल सरांचं, 14 डिसेंबर, सामान्य ज्ञानाचं, सलग 3 तास, सकाळी 11 वाजल्यापासून 3 तास. हे प्रश्न परीक्षेला येतील का? हे काय विचारणं झालं? हेच प्रश्न येतील.
अशाच प्रकारचे प्रश्न येतील. आता कोणत्या जिल्ह्याला कधी येईल, कुठे येईल, काय सांगू शकत नाही, पण हेच प्रश्न येतील. कळलं का? हो, टिक्कर मराठीची दुसरी आवृत्ती पुस्तक पण ई बुकच्या स्वरूपात आहे. बघा, ठोकळा दुसरी आवृत्ती, महाराष्ट्र पोलीस भरती 2026, मग शिपाई असेल, चालक असेल, कारागृह, SRPF, बॅट्समन, सगळ्यांसाठी आपला टिक्कर मराठीचा ठोकळा ऑल इन वन. आता ऑल इन वन म्हणजे त्यात मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य विज्ञान, ज्ञान, सर्व काही. 10,000पेक्षा जास्त टॉपिक नुसार प्रश्न उत्तर आहेत. पोलीस भरतीची तयारी, आता टिक्कर मराठीची जबाबदारी. 500 रुपयाचं ई बुक आता तुम्हाला भेटणार आहे 199 रुपयामध्ये. डाउनलोड करायचे टिक्कर मराठी ऍप आणि तिथून तुम्ही परचेस करू शकता. 199 ला तुम्हाला ई बुकच्या स्वरूपात भेटून जाईल. मग तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता, प्रिंट काढून वाचू शकता, किंवा पीडीएफच्या स्वरूपात सुद्धा वाचू शकता. कुठेही गेलं, आपला पीडीएफ ओपन केले, लगेच वाचता येईल. एवढं मोठं पुस्तक जड घेऊन कुठेही फिरायची गरज नाही. ई बुकच्या स्वरूपात तुम्ही कुठेही वाचू शकता. कळले? 199 मध्ये सर्व विषय भेटून जातात तुम्हाला. मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान, सर्व काही. येऊयात आपण आपल्या आता प्रश्नाकडे. तर बघा, हे पण 2 पद्धतीने सोडवू शकतो. एक तर सूत्राने, सूत्र वर्तुळाचं परिघ बरोबर 2 पाय r किंवा पाय d. d म्हणजेच व्यास. आता आपल्याला डायरेक्ट व्यास विचारलाय, मग परिघ 110, पायची किंमत 22/7 गुणिले d. हे 7 भागिले आहेत, तिकडे गेल्यावर गुणिले होणार, आणि जे 22 गुणिले आहेत इकडे गेल्यावर भागिले. 22 एके 22, 22 5 110, 5 7 35, म्हणजे 35 सेंटीमीटर हे असणार तुमचं व्यास. हे झालं सूत्राने. कळलं का? हे झालं सूत्राने. आता ट्रिकने सोडवायचा असेल हाच प्रश्न, सेम 7च्या पटीत असेल, ट्रिकने पण सोडवता येईल. नीट लक्ष द्या. आता बघा, ज्यावेळेस त्रिज्या 7 असते त्यावेळेस व्यास त्या वर्तुळाचा 14 असतो, त्यावेळेस परिघ वर्तुळाचं 44 असतं आणि क्षेत्रफळ मात्र 154 असतं. आता त्यांनी सांगितलंय परिघ 110 आहे, परिघ 110 आहे, तो 44च्या किती पट आहे? 2.5 पट. मग 2.5 पट असेल तर व्यास सुद्धा 2.5 पट होणार. आता 14 दुने 28 आणि अर्धा म्हणजे 14चे अर्धे 7, किती झाले? 35, किंवा 14 गुणिले 25 करा, 35च येणार. कळलं का? हा, क्षेत्रफळ मात्र वर्गाच्या पटीत, मग 2.5 आहे ना, 2.5चा वर्ग त्याच्या तेवढ्या पटीत वाढणार. समजलं का? क्लिअर? आता समजलं? हे शॉर्ट ट्रिकने जेवढं परिघ वाढणार तेवढ्याच पटीत व्यास वाढणार, तेवढ्याच पटीत त्रिज्या सुद्धा वाढणार. क्षेत्रफळ ह्याच्या वर्गाच्या पटीत, 25चा वर्ग 625, म्हणजे 6.25 एवढ्या पटीत वाढणार. कळलं का? याचं क्षेत्रफळ किती येईल हे तुम्ही कमेंट मध्ये मला सांगायचंय. बघूयात किती जण कमेंट करतात. भावी पोलीस कमेंट करतील. टिक्कर मराठीचा ठोकळा आताच तुम्हाला सांगितलं, 500च्या ऐवजी आता 199 रुपयात तुम्हाला ई बुकच्या स्वरूपात भेटून जाईल. त्यासाठी टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करावं लागेल. आता टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केल्यानंतर ई बुक कुठं भेटेल? तर बघा, हे आपलं ऍप आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा ऑप्शन आहे. इथं लिहिलंय बाय ई बुक. त्याच्यावर क्लिक केलं तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिसेल, पोलीस भरती ठोकळा ई बुक. तिथं क्लिक केल्यावर डायरेक्ट फक्त पे ऑनलाईन करायचंय. कुठूनही तुम्ही ऑनलाईन, कोणत्याही ऍप वरून पण तुम्ही पे ऑनलाईन केलं, आता समजा तुमच्याकडे नाही, तुमच्या भावाचा, मित्राच्या कोणीही पण केलं तरी सुद्धा तुम्हाला ते भेटून जाईल. समजलं आता सगळ्यांना? ठीक आहे, क्लिअर? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 7 गुणिले 8 अधिक 4 गुणिले 9 अधिक 5 गुणिले 6 बरोबर किती? ऑप्शन बघा, 112, 116, 118, 122. आधीच ऑफलाईन घेतलंय, छान. किती आलं? वैभव मोरे 122, ऑप्शन नंबर डी. क्या बात है, जबरदस्त. कोमल, चिवताई,
अजून काय नाव आहे? साहिल, शिव. छान 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 छान. 122 ऑप्शन नंबर डी. 7 8 56 अधिक 9 चोक 36 अधिक 5 सक 30 सगळ्यांची बेरीज. 6 6 12 1 हातचा 5 आणि 6 11 आणि 1 12 किती आले? 122. ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न. 18 आणि 24 यांचा लसावी व मसावी किती? ऑप्शन बघा 72 6 74 8 78 10 आणि 84 6. ज्यांनी बॅच घेतली ठोकळा घेऊ नका. हा वेगळं काही नाहीये त्याच्यामध्ये, जे आपले ईबुक आहेत. नाही, ठोकळा आणि ईबुक मधले प्रश्न पण वेगवेगळे आहेत, पण ईबुक मध्ये आपलं भरपूर काही भेटून जाते. किती आलं? 72 आणि 6. बघा 18 आणि 24 कोणत्या संख्येने भाग जाईल? 6 ने भाग जाईल. म्हणजे 8 आणि 10 हे ऑप्शन कन्फर्म येणार नाही. मग आता 72 आहे की 84 आहे? 6 ने भाग दिला, 6 त्रिक 18, 6 चोक 24. आता 4 त्रिक 12, 12 सक 72 म्हणजे लसावी आला 72 आणि मसावी आला 6 म्हणजे ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर 1. 6 ने दोघांना भाग जातोय आणि 72 ला दोघांनी भाग जातोय. ज्या संख्येने दोघांना भाग जातो त्यांना म्हणणार मसावी, ज्या संख्येला दोघांनीही भाग जातो त्याला म्हणणार लसावी. ही कन्सेप्ट आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न. वर्गमुळात 625 वजा वर्गमुळात 169 बरोबर किती? ऑप्शन बघा 16 14 12 10. अशाच प्रकारचे प्रश्न येतात पोलीस भरतीला. लेवल अशीच असते. तुम्ही कोणताही पेपर उचलून बघा, जर फक्त 2-3 जिल्ह्याचे पेपर सोडले तर बाकीचे प्रश्न अशाच लेवलचे असतात. दोन संख्यांची बेरीज 165 आहे, मसावी 15 आहे, तर अशा संख्यांच्या जोड्या. मसावी 15 आहे ना, म्हणजे त्यांचा सामायिक अवयवांचा गुणाकार 15 आहे. शोधता येतील की आपल्याला त्या? गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. किती आलं उत्तर? 12. 12. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर सी. 625 चा वर्गमूळ 25, 169 चा वर्गमूळ 13, 5 3 गेला 2, 2 1 गेला 1, किती उत्तर आलं? 12. हा, व्हेरी गुड. राजरतन, जबरदस्त, छान. जोड्या किती आहेत? मग तुम्हाला त्या संख्या काढायला लागतील. कोणत्या कोणत्या संख्यांची बेरीज येते 165 आणि त्यांचा मसावी 15 येतो? कळलं का आता? फास्ट घ्यायचंय. ओके ओके. घ्या पुढचा प्रश्न. 4/6 गुणिले 3/2 अधिक गुणिले 5/8 बरोबर किती? चला सांगा उत्तर. किती आलं? ऑप्शन नंबर डी, 5/8. बघा 4/6 गुणिले 3/2 गुणिले 5/8. भाग द्यायचा आहे. 3 1 3 3 2 6 बे 1 बे बे 1 बे बे 1 बे बे 1 बे. किती आलं? 5/8. कळलं? ऑप्शन नंबर 4. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघण्याआधी पोलीस भरती 2025 साठी स्वप्नपूर्ती बॅच, तुमच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी हे सर्व शिक्षक तयार आहेत तुमच्यासाठी. पोलीस भरतीची 2025 ची तयारी एकदम बेसिक पासून. ह्या बॅच मध्ये दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर वर्षभर बघू शकता. ईबुक भेटतात 5 विषयांचे, 5 प्रश्न उत्तरांचे, असे टोटल 10 ईबुक. चालू घडामोडीचे मासिक, त्रैमासिक, सामासिक सराव प्रश्नपत्रिका संच, डाऊट सेशन, एवढं सगळं आपल्या बॅच मध्ये भेटतं. अजून काय पाहिजे? पुढचा प्रश्न. 0.25 गुणिले 2.5 गुणिले 1.2 बरोबर किती? गुणाकार करायचा आहे पॉईंटचा. पॉईंट नाहीये समजा 25 गुणिले 25 625 गुणिले करा 12, 12 5 60, 12 2 24 आणि 6 30, 12 सक 72 आणि 3 75. पॉईंटची संख्या मोजा. 1 2 3 4, 4 घर सोडून पॉईंट. 1 2 3 4, 0.75. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर 3. क्लिअर का? कळले? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 12% दराने 4 वर्षात 408 रुपये व्याज आले तर मुद्दलाचे किती रुपये असावे? मुद्दल किती रुपये होते? 650, 750, 950, 850. चला किती येईल याचं उत्तर? वैभव मोरे 850. व्हेरी गुड.
3,500 रुपयाच्या बॅच बद्दल तुम्हाला सांगितलं मी. आपल्या ऑफिस नंबरला कॉल करून विचारा, डिटेल मध्ये माहिती भेटून जाईल. किती आलं? 850. 850 ऑप्शन नंबर डी. व्याज गुणिले 100 भागिले दर गुणिले वर्ष तुम्हाला मुद्दल भेटून जाईल. भाग द्यायचा आता 4 ने भाग दिला 25, 12 ने भाग दिला 12 त्रिक 36, 4 उरले 12 चौक 48, 34 गुणिले 25, 25 चौक 100, 10 हातचे 25 त्रिक 75 आणि 10 85. किती असणार मुद्दल? 850. क्लिअर? ऑप्शन नंबर डी. विद्यार्थी संख्या 285, लाईक 232. भावी पोलिसांनो लाईक करा. पुढचा प्रश्न, एका चौरसाकृती क्षेत्रफळ 256 चौरस सेंटीमीटर आहे तर त्याची लांबी किती असेल? बाजूचा वर्ग 256 वर्गमूळ 16 सेंटीमीटर असणार त्या चौरसाची लांबी. परिमिती किती येईल ह्याचं कमेंट मध्ये सांगायचंय. या चौरसाची परिमिती किती येईल कमेंट मध्ये सगळ्यांनी सांगायचंय. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. काय रे, एकाची पण कमेंट नाही? लेक्चर चालू आहे ना? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे ना? लेक्चर अटकलं का काय? एकाची कमेंट दिसत नाही. हॅलो हॅलो, आवाज येतोय का सर्वांना? चालू आहे ना व्यवस्थित? मी घाबरलो, म्हटलं काही दिसतंय का नाही, तुमच्या कमेंटच दिसत नव्हतं. चालू आहे ना? पुढचा प्रश्न, 14.31, 16.4, 13.13, 12.24 या संख्येचे मध्यमान किती येईल? आता मध्यमान म्हणजे काय? मध्यमान म्हणजे सरासरी. ओके, स्पीड जास्त नकोय. ओके निखिल राठोड, तुझा प्रश्न घेऊयात शेवटी. नक्की घेऊयात. आता जे सगळ्यात आधी प्रश्न आणले ते होऊ द्यात. हा चला, किती आलं? ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर बी. मध्यमान म्हणजे सरासरी. सरासरी काढायचे, सर्वांची बेरीज 14.31 अधिक 16.4 म्हणजे पुढे शून्य लिहून टाका, 13.13 आणि 12.24 ह्या सगळ्यांची करा बेरीज. 4 आणि 3 7 आणि 1 8, 4 आणि 3 7 आणि 1 8 आणि 2 10, 1 हातचा 6 आणि 4 10, 10 आणि 3 13 आणि 2 15 आणि 1 16, 1 हातचा 1 2 3 4 5. किती आलं? 56.08. किती संख्या आहेत? 4 संख्या आहेत. 4 ने भाग दिला, 4 के 4 1 उरला, 4 चौक 16, इथं भाग जात नाही 0, 4 दुने 8, 2 घर सोडून पॉइंट आहे, 2 घर सोडून पॉइंट, म्हणजेच किती येणार? 14.02. क्लिअर? समजलं का? हा मध्यक आणि मध्यमानामध्ये फरक आहे, नीट लक्षात घ्या. तुम्हाला कन्सेप्ट नीट समजून सांगल. मध्यक म्हणजे आणि मध्यमान म्हणजे वेगवेगळं आहे. मध्यमान म्हणजे सरासरी आणि मध्यक म्हणजे मधली संख्या. कळलं का? मध्यक म्हणजे मधली संख्या, मध्यमान म्हणजे सरासरी. दोघांमध्ये फरक आहे. क्लिअर? असं गणित आलं तर नक्की काय करावं? सरासरी करायची. सरासरी म्हणजे काय? एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. हा बरोबर आहे. मध्यक म्हटलं का मधली संख्या. मग मध्यक काढायचा असेल तर तुम्हाला त्या संख्या एकतर उतरत्या क्रमाने किंवा चढत्या क्रमाने लिहायच्या, आणि मग जेवढ्या संख्या आहेत त्याच्या बरोबर मधली संख्या तुम्हाला भेटून जाईल, सोप्या भाषेत. कळलं का? जेवढ्या संख्या आहेत त्या संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहायच्या आणि त्याच्यात बरोबर मधली संख्या शोधायची, त्याला म्हणणार मध्यक, सोप्या भाषेत.
समजलं आता? क्लिअर? मध्यकाचा प्रश्न घ्यायचा आहे. त्यात काय प्रश्न घ्या? प्रश्न समजा 15, 13, 20, 25, 28. हा, आता मला सांगा ह्याचा मध्यक किती? सांगा चला, ह्याचा मध्यक किती? किती आलं? 20, 20, 20. व्हेरी गुड, जबरदस्त. बघा आता संख्या मी चढत्या क्रमाने लिहितो. चढता क्रम, पहिली लहान संख्या 13, त्याच्यानंतर 15, त्याच्यानंतर 20, त्याच्यानंतर 25, त्याच्यानंतर 28. आता बरोबर मधली संख्या कोणती दिसते? 20. आता हेच जर मी उतरत्या क्रमाने लिहिलं, पहिलं 28, नंतर 25, नंतर 20, त्यानंतर 15 आणि सगळ्यात शेवटी 13, तरी सुद्धा मधली संख्या कोणती येणार? 20च येणार. समजलं का? मध्यम मध्यक कळलं का? क्लिअर आता? समजलंय? तर मध्यक आणि मध्यमांमध्ये फरक आहे. पुढचा प्रश्न बघण्याआधी अंकगणिताची ज्याला स्पेशल बॅच घ्यायची आहे, फक्त अंकगणिताची 199 रुपयात भेटून जाईल. अभी नहीं तो कभी नहीं. यामध्ये तुम्हाला भेटणार दररोज 1 तास लाईव्ह लेक्चर, कालावधी 4 महिने, रेकॉर्डेड लेक्चर वर्षभर, सर्व टॉपिक 2024च्या पॅटर्न नुसार, दररोज टॉपिक नुसार एमसीक्यू भेटणार, ई बुक भेटणार, ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका संच भेटणार. हे सर्व आपल्या ह्या बॅच मध्ये भेटून जाणार. यासाठी टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करायचंय. तिथून तुम्ही बॅच गणिताची सेपरेट परचेस करू शकता. जर काही अडचण आलीच तर आपला हा ऑफिसचा नंबर आहे 8233007373. या नंबरला कॉल करून विचारू शकता. समजलंय? क्लिअर? जर 4 संख्या आल्या ना, तर त्यांची सरासरीच काढावं लागेल तुम्हाला, एक प्रकारचं. कळलं का? समजलंय? क्लिअर का? जर 4 संख्या आल्या, समसंख्या आल्या, तर एक प्रकारची सरासरी काढायची. 8, 9, 10, 11, 12, 13, 14 असेल तर कसं उत्तर येणार? मध्यक सरासरी काढायची तिथं, एक प्रकारची सरासरी. बाकीचं काही तुम्ही जास्त सूत्राच्या नादी लागू नका. काय काढायची तिथं? सरासरी. बघा काय होतं तुमचं? 8, 9, 10, 11, 12, 13, 14. इथं तुम्हाला सरळ सरासरी काढायची. सरासरी आता बघा, इकडून 3 सोडले, इकडून 3 सोडले, आली का मध्ये? 11 आहे ना इथं? 11 कळलं का? 11 येते ह्याची सरासरी. आता समजा इथं समांक असेल, समजा असेल इथं 10, 12, 14 आणि 16. तर समांक आले, जास्त ताण घेऊ नका. आता सम अंक आल्यावर इथली मधली संख्या येणार बघा. मधली संख्या काय? 13. थोडक्यात काय काढली इथं? सरासरीच काढली बघा. 16 आणि 10, 26. 26 भागिले 2 किती आलं? 13. किंवा सगळ्यांची बेरीज केली, भागिले तेवढ्या संख्या केल्या. समजलं का? क्लिअर? विषम प्रकारच्या संख्या आल्या, काय करायचे? बरोबर अर्धे अर्धे करायचे, मधली संख्या तुम्हाला भेटणार ती मध्यक. आता सम प्रकारच्या संख्या आल्या, बरोबर भागिले 2 करायचं. कधी पॉइंट मध्ये पण येईल. कळले का आता? क्लिअर? नळ टाकी वरील पण प्रश्न घ्या. हो, सगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊयात. विद्यार्थी संख्या 320, लाईक 272. क्या बात आहे. 300चा आकडा पार होईल का नाही आज? ठीक आहे. पुढचा प्रश्न, भाऊ व बहीण यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती? ऑप्शन बघा, 24, 26, 28 आणि 30. होईल होईल. काय झालं? गोल गोल फिरते. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे ना? तुम्हाला 311 लाईव्ह दिसतात, पण लाईक दिसत नाही ना तेवढे. नाही नाही, एकदाच लाईक करायचं, एवढा 1000 वेळा लाईक करू नका. चला किती आलं? 24. 24. व्हेरी गुड, छान. बघा, भाऊ बहीण
भावाचं गुणोत्तर 4, बहिणीचं 5. बहिणीचं वय 30 किती पट आहे? 6 पट. भावाचं वय पण 6 पटच करा. जे गुणोत्तर आहे ना ते गुणोत्तर कधीच चेंज होत नाही, समान पटीतच वाढतात. आता 30 गुणोत्तर येण्यासाठी बघा 5 ने भाग दिला, 5 × 30. मग ह्याचं गुणोत्तर 24 येण्यासाठी सुद्धा 6 नेच भाग द्यायला लागेल, 6 × 24. गुणोत्तर हे बदलत नाही, गुणोत्तर हे तेच राहतं. कळलं? 294 झाले बघा. 300ला फक्त 6 लाईक कमी आहेत. ज्यांनी केलं नसेल मी त्यांच्यासाठी सांगतोय, लाईक करून घ्या. 300चा आकडा जरा दिसू द्यात की, शिकवायला पण मजा येईल अजून. आता पुढचे जे 2-3 प्रश्न आहेत ना ते तुम्ही जवळजवळ काही मुलांनी पाठच केलेत, मी तिथं अंक चेंज केलेत. मजा येईल, फक्त 300चा आकडा मला दिसला पाहिजे. चला पटपट पटपट, ज्यांनी केलं नसेल त्यांच्यासाठी सांगतो, लाईक करून घ्या. 294 दिसत आहेत, 300चा आकडा दिसला पाहिजे. काय रे, कुठे गेलेत सर्व? तीनशेचा आकडा दिसेल की नाही आज? विद्यार्थी संख्या कमी होत चालली, कुठे गेलेत बाकीचे? व्हेरी गुड, 300च्या वर पण गेले. पुढचा प्रश्न बघा, 60 रुपये 2 डझन या भावाने 30 फाउंटन पेन खरेदी करून ते सर्व पेन प्रत्येक पेन 3 रुपयाला विकला असेल तर किती टक्के नफा झाला? ऑप्शन बघा, 5%, 10%, 15%, 20%. शेकडेवारी घ्या. 318. हो, आता 329 लाईक झाले. धन्यवाद धन्यवाद. सगळ्या प्रकारचे सगळ्या टाईपचे आपण प्रश्न घेऊयात. तुमच्या कमेंटची संख्या तेवढी दिसली पाहिजे. दररोज तुम्हाला सांगत असतो, कमेंट करा कमेंट करा. किती आलं? 20, 15, 20% पाठ केला असेल ना. पहिला प्रश्न काय होता? 30 रुपये डझन या भावाने 30 पेन खरेदी केले. आता इथं मी 30च्या ऐवजी 60 रुपये टाकले आणि 1 डझनच्या ऐवजी 2 डझन टाकले. किंमत चेंज केली, बाकी काहीच नाही केलं. त्याचं पण उत्तर 20% होतं आणि ह्याचं पण उत्तर 20% आहे. कळलं का? त्याचं पण उत्तर 20% होतं, ह्याचं पण 20 आहे. कारण की शेकडा नफा किंवा तोटा प्रत्येक वस्तूवर समान होतो. एका वस्तूवर जेवढा होतो तेवढाच सर्व वस्तूंवर होतो. कैसा लगा मेरा मजाक? 60 रुपये डझन, 60 रुपयाला 2 डझन म्हणजे 24 पेन. एका पेनची किंमत काढू आपण. 12 दुणे 24, 12 पंचे 60, 2 ने भाग दिला, किती आलं? 2.5. 2.5 रुपयाला पेन खरेदी केला आणि 3 रुपयाला विकला म्हणजे 0.5 रुपये एवढा झाला नफा. मग खरेदी किंमत 2.5 रुपये बरोबर 100%, तर 0.5 बरोबर किती टक्के? तिरकस गुणाकार 0.5 गुणिले 100 भागिले 2.5. दोघांचे पॉइंट समान आहेत, पॉइंट क्लिअर. 25 एके 25, 25 चोक 100, 4 पंचे 20. किती आलं? 20% नफा. ऑप्शन नंबर डी. कळलं? इथं मी कोणतं सूत्र वापरलंय? सूत्र वापरलंच नाही. नॉर्मल तुम्हाला एका पेनची खरेदी किंमत सांगितली, एका पेनची विक्री किंमत, नफा एका पेनावर जेवढा होतो तेवढ्या सर्व पेनांवर तुम्ही तिकडे 30 पेन खरेदी करा, नाही तर 1000 पेन खरेदी करा, 20% नफा येणार. कळलं का? क्लिअर? ओंकार शिंदे. नाही समजलं? 60 रुपयाला 2 डझन घेतले म्हणजे 60 रुपयाला किती पेन घेतले? 24 पेन. एका पेनची खरेदी किंमत काढली, 24 ने 60 ला भाग दिलं, किती आलं? 2.5. 2.5 रुपयाला एक पेन घेतला, विकला कितीला? प्रत्येक पेन 3 रुपयाला, म्हणजे एक पेन विकला 3 रुपयाला. 2.5 रुपयाला घेऊन 3 रुपयाला विकल्यावर तुम्हाला किती रुपये नफा भेटणार? 0.5 रुपये, 50 पैसे नफा. मग 2.5 बरोबर 100%, तर 0.5 बरोबर किती टक्के? किती आलं? 20% नफा. एकतर तुम्ही ह्या पद्धतीने करा किंवा एका डझनची किंमत घ्या. आता 60 रुपयाला 2 डझन नाही, हे तुम्हाला समजलं.
आता बघा, लक्ष द्या, 60 रुपयाला 2 डझन म्हणजेच किती, 24. मग 12 पेन किती रुपयाला येईल, 30 रुपये डझन. 12 पेन किती रुपयाला भेटेल, 30 रुपयाला. मग ते 12 पेन विकले कितीला, प्रत्येक पेन 3 रुपयाला, म्हणजे विकले कितीला, 36 रुपयाला. म्हणजे इथं 6 रुपये काय झालाय, नफा झालेला आहे. आता किती पेन विकले, 12 पेन 30 रुपयाचे, 30 रुपयाला खरेदी किंमत ती 100%, आणि जो नफा झाला 6 बरोबर किती टक्के, 6 गुणिले 100 भागिले 30. 0 गेला 0 गेला, 3 एके 3, 3 दुणे 6, बेद आहे 20. 20% नफा. एका पेनचं पण 20%, 1 डझन पेनचं पण 20%, 30 पेनचं पण 20%, 1000 पेनचं पण 20% नि येणार. समजलं का आता, क्लिअर, कळलं का? आता सगळ्यांना कळलं असेलच. म्हणून किती येणार तिथं, 20% नफा. पुढचा प्रश्न, एक भिंत बांधण्यास 6 गवंड्यांना 24 दिवस लागतात, तर काही कारणांमुळे त्यापैकी 2 गवंडी वाढले, तर गवंडी ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता प्रश्नामध्ये मी चेंज केले, 2 गवंडी कमी झाले होते, आता मी इथं टाकले 2 गवंडी वाढले. किती दिवसात पूर्ण होईल? ऑप्शन नंबर डी म्हणतात, पाठ केलेला आहे वाटतं, त्याच्यामुळे येते डी. किती आलं, ऑप्शन नंबर बी. व्हेरी गुड. बघा, असेच अंक चेंज होऊन येणार, काही नाही. काम आहे तेच, काम जर तेच असेल तर पहिले गवंडी गुणिले पहिले दिवस, नंतर भागिले 2 गवंडी वाढले, 6 होते, वाढल्याने किती होतील, 8 होतील. मग किती दिवसात होतील ते काम? 8 एके 8, 8 त्रिक 24, 6 त्रिक 18. आता ते काम 18 दिवसातच कंप्लीट होईल. ऑप्शन नंबर बी. समजलं का आता, क्लिअर? कमी केलं तर दिवस अजून वाढतील, बरोबर आहे. समजलं का? तर रविवारी मॅरेथॉन असणार आहे, सलग 3 तास. हे आपलं सिरीज चालूच आहे. 30 तारखेला मराठी व्याकरण होतं, 7 डिसेंबरला बुद्धिमत्ता होतं. आता 14 डिसेंबर येत्या रविवारी सामान्य ज्ञानाचं असणार आहे. 21 डिसेंबरला परत एकदा आपलं असणार गणिताचं. 28 डिसेंबरला सामान्य विज्ञान. रविवारी सकाळी ठीक 11 वाजता आपल्या याच टिक्कर मराठी युट्यूब चॅनलला असतं. आता ह्या रविवारी असणार आहे मॅरेथॉन, सलग 3 तास सामान्य ज्ञानाचं, सकाळी ठीक 11 वाजता. सामान्य ज्ञान कोण शिकवतात, कुणाल सर. तर इथं जास्तीत जास्त संख्येने दिसले पाहिजेत. अरे जेवढे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात त्या सगळ्यांपर्यंत आपली लिंक पोहोचली पाहिजे, ही जबाबदारी तुमची. ठीक आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचे. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर करायची, आणि ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करून जायचे. कसं वाटलं लेक्चर आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचे. ठीक आहे. चला, आज आपण इथेच थांबूया. भेटूया दररोज संध्याकाळी 7 वाजता, न चुकता न विसरता. बाय बाय, टेक केअर.